ही आंब्याची बाग, ही जमीन हलकी आहे आणि ह्यावेळेस गेल्या वर्षी पाऊस नसल्यामुळं सगळे चौकडले बोर बंद पडले। आता ही बाग वाया जाते का नाही अशी काळजी वाटली। मग त्या थोडा प्रयोग केला, ती पावडर आणून बुडाला टाकली, भुसकट टाकलं आणि मे महिन्यामध्ये एक टँकर एका लाईनला टाकला। शेवटी टँकर टाकून आपले एवढा एका टँकरला 1,500 रुपये, 6 1.5 9 10 हजार रुपये गेले। आता ह्याच्या पुढे आपले खर्च करायची ऐपत नसल्यामुळं सोडून दिलं। पण ती बाग त्या भुसकट टाकल्यामुळं, पावडर IMC फवारल्यामुळं टिकून राहिली बाग। आणि नंतर अधूनमधून थोडा पावसाचा शिडकावा झाला, ती बाग टिकली। आता ह्याला 4 वर्ष झाले। आता एवढं झाड करायचं, तयार करायचं म्हणलं तर कमीत कमी 1,500 ते 2,000 रुपये खर्च येतो 4 वर्षात एका झाडाला। अशी किती झाडं आपल्याकडे? 420 झाड आहेत। रोपाचे वेगळे पैसे, मशागतीचे, खुरपणी सगळं सोडून तर या 400 झाडाला आता ह्या वर्षी ह्याचा थोडा प्रयोग करून फळ घ्यायचं। ह्याचं 2दा उन्हाळ्यामुळं धुई पडल्यामुळं 2दा तौर जळाला, म्हणजे वाऱ्यानं पडायचा तौर गेला 2दा 3दा, तरी जवळजवळ 200 ते 300 आंबे निघाले। इतका गोड आंबा की कल्पनेच्या बाहेर, बाजारात कुठं मिळत नाही। आणि नंतर काय झालं तर योगायोगानं वाळलेली झाडं सुद्धा फुटली। ठीक आहे, अशी वाळून गेलेली ती झाडं उपटून काढणार होतो, पण तशी ठेवली, पाऊस पडल्यानंतर फुटली। गावाच्या कडाला मुरमाड जमीन आहे, 6 इंचच्या खाली गेले की निक्का मुरम खडक लागतंय। तर प्रयोग हा यशस्वी झाला, सक्सेसफुल झाला। सध्याची काय स्थिती आहे? आता जिंकलंय। आता काय होत आहे, झाडं मोठी झाली, पाऊस नाही पडला तरी झाडं टिकून राहतील। पुढल्या वर्षी एवढं पाणी लागणार नाही। लहान झाडाला पाणी लागतं, मोठ्या झाडाला पाणी लागत नाही। हे रानात ह्याच्यात मोठी झाडं असते, सगळ्या डोंगराने हिकायला पाणी असतं का उन्हाळ्यात? काय नसतं। नैसर्गिकरित्या ते जगतात, ती त्यांच्यामुळे खोल गेलेले असतात, ती पाणी शोधत असतात। आमच्या गावामध्ये झाडं लावलेत, पण त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्याची झाडं बरीचशी जळाली, 20% झाडं जळाली। ते निराशापोटी त्यांनी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही। परंतु हे जे काम आहे ना, हे एक पुण्यकर्म आहे। तुम्हाला माहित आहे की हे झाडं जे आहेत ऑक्सिजनचे भांडार आहेत, हे समाज कार्य सुद्धा आहे। शुद्ध हवा मिळती, लोक येऊन थांबतात, कौतुकानं पाहतात। पक्ष्यांना हलक्या रानामध्ये एवढं सुंदर बाग फुलवली, लोक कौतुक करतात। बारी रानामधले झाडं जळाली, ह्या उन्हाळ्यात पुष्कळ नुकसान झालं। तर हे तुमची जी बाग आहे ती, ही लाईन ज्या 2 आहेत ते मला वाटतं 4 वर्षापूर्वीच्या आहेत, आणि आपण इकडं आता पाहणार आहेत। त्यांनी 1 वर्षानंतर लावले। याच्यानंतर ही 2 लाईन आल्यामुळे पुन्हा नंतर ती प्रयोग केला, पुन्हा ही झाडं लावली, पुन्हा नंतर 300 झाडं लावली। त्याला पण फळ लागलेलं आहे। यावर्षी मग याला सुद्धा फळं घेतली तुम्ही? फळं घेतली, याला सुद्धा फळं घेतली। गेल्या वर्षी घेतली, ह्या वर्षी घेतली। ही विशेष झाड आहे, ह्याचं नाव आहे हुद म्हणून नाव ठेवलेलं आहे। अच्छा। ह्याचं झाड, ह्याचा आंबा फार गोड लागतो आणि आंब्याचा आकार वेगळा आहे। यावर्षी आला होता का आंबा? आला होता, एकच आंबा निघाला, इतका गोड की कल्पनेच्या बाहेर। अति सुंदर। आणि यावर्षी तुम्ही काही झाडं जळाली, आता ही असली जळाली झाडं, हे पाण्यामुळं जळाली, आता फुट नाही, ही असली झाडं फुटायला लागली आता। अशी वेळ आहे काय, या उन्हाळ्यामुळे 2 महिने पाणी नव्हतं। परंतु असं काळजी करायचं कारण नाही, कारण का तुम्ही हे लावलेले 3-3 फुटावर, तर त्यातले मधले 1 दुसरे झाडं गेली तरी एवढं काही नुकसान होणार नाहीये। 3-3 फुट काय लावले,
पुष्कळ जे 10 फूट 5 फूट ज्याने अंतर ठेवलं, वादळामुळे त्याची झाडं उखडली गेली. 25-25 40-40 झाडं उखडली गेली. पण ही जवळजवळ झाडं लावल्यामुळं हवा त्यात घुसली नाही आणि ती झाडं वाचली. म्हणजे जवळजवळ लावण्याचा हा एक मोठा फायदा झालेला आहे. तसं झाड आपण मोठं होत नाही पण वादळात उकडून पडत नाहीत. तिथे बागेमध्ये 40-40 25-25 झाडं उकडून पडली, जे लांब लांब अंतराने लावलेले. 10 फूट 6 फूट 8 फुटावर जी झाडं लावली इतर शेतकऱ्यांनी, त्यांची झाडं वादळामुळं मुळ्यासहित उखडली गेली. पण ह्याला वादळाला तोंड दिलं या झाडांनी, एकही झाड उखडलं गेलं नाही तर लावल्यामुळे. तर अगर कुणाची इच्छा आहे की त्यांच्याकडे अशी जमीन पडीक पडलेली आहे, तर त्यांनी त्याबद्दल तुमचा काय सल्ला राहील? सल्ला त्यांनी अवश्य करावं. फळबाग आणि फळबागामध्ये उत्पन्न मिळतं. आणि सरकारचं आता वृक्ष लावा म्हणून महाग लागलेत, तर शासनसुद्धा मदत करते याला. तुम्ही जर आंब्याची रोपं मागितली शासनामार्फत आणि तुम्ही स्वतः त्याचं संवर्धन केलं तर ती शासन तुम्हाला मदत करते. आणि जास्तीत जास्त झाडं लावल्यामुळं पाऊस वेळेवर पडेल. हे खूप महत्त्वाचं आहे. पाऊस असा अवेळी झालेला आहे. झाडी कमी झाल्यामुळे पाऊस अवेळी पडतो. वातावरण पर्यावरण बिघडलेलं आहे. जितकी झाडं लावचाल तितकं पुढे सुख लाभेल, नाही तर पुढल्या पिढीला फार अवघड जाणार आहे. कशाची बी झाडं लावा, फळाची लावा, आंब्याची लावा, सीताफळाची लावा, डाळिंबीची लावा, लिंबूची लावा. झाडं असल्यामुळं पाऊस वेळेवर पडतो. तर चिखरड्यामध्ये हा जो तुम्ही प्रयोग केला आहे आणि याच्यावर जी मेहनत केली आहे त्याच्यासाठी तुम्ही एकदम शुभेच्छेचे पात्र आहेत. तसंच मी पाहतोय की तुम्ही मागच्या वर्षी नंतर ते आणखी एक शेड दिसायला लागलं आहे ग्रीन कलरचं. तर आपण त्या शेडविषयी बोलू की शेडमध्ये बसायला उठायला त्यासाठी शेड केला तिथं. ते गरजेचं आहे, त्या शेडचं गरजेचं आहे ते. उद्या आंबे निघाले वर थोडे टाकता येते. हे 2-3 झाडं हे वेगळे आंबा सेंद्रिय आंबे आहेत बरं का, सेंद्रिय पूर्ण खतावर शेणखत टाकलेलं आहे. हे 2-3 वेगळे दिसतात आंबा सोडून. हे एक चिकूचं झाड आहे, सीताफळ आहे, गोड सीताफळ. जांबाचे 2 आहेत. हे जांबाची झाड आहेत, चिक्कूची झाड आहेत. तर फक्त तुम्ही आंब्यावर न थांबता वेगवेगळे झाडांचे रोपणी करून आहे. गोड सीताफळ बी आहे आणि गोड चिक्कू बी भरपूर लागतात. हे आता चालू झालं. आणि तुमच्या या पाऊण एकरमध्ये तुम्ही फक्त आता निम्म्यापेक्षा सुद्धा कमी 420 झाडं लावले. 450 झाडं लावले तुम्ही. 30 वाया गेले. 420 झाडे जिवंत आहेत आता फळ देण्यासारखी. तर उरलेल्या जमिनीवर बी काय प्लॅन आहे काय? जर व्यवस्था झाली तर उरलेल्या झाडावर सुद्धा ह्याच 3 फुटाच्या लागणीवर 12x3 वर असेच 450 झाडं लावायचा मानस आहे. धन्यवाद. हे तुमची बोरवेल इथं आहे. ही सिंगल फेज आहे. इथं पाण्याचा कमतरता असल्यामुळे सिंगल फेज टाकली आणि लाईट वेळी येते जाती. तर ही सिंगल फेजवर आम्ही ठिबक पद्धतीनं पाणी देतो थोडं. आता ह्याची काळजी मिटलेली आहे. आता पाणी कमी लागते. जशी झाडं मोठं होईल तसं पाणी कमी खातं. लहान रोप असताना पाण्याला सांभाळावं लागतं. तर हे रोपं घेतली कुठून होतंय? राजगड नर्सरी. त्याची खरड्याला चांगली उत्तम प्रकारची नर्सरी आहे राजगड. योग्य भावात चांगला माल. तर अगर हे कुणाला लावायचे तर तुमच्याशी संपर्क केला तरी चालेल. तर तुम्ही कोंढारे गॅरंटी वाज रोपे. तसेच इथं विकास जाधव म्हणून गुरुजी आहेत, त्यांच्याकडे पण चांगली झाड आहेत. विश्वासू आणि तसं फसवेगिरी नाही. तुम्ही प्रेक्षकांसाठी आपला फोन नंबर सांगा जेणेकरून लोक संपर्क करू शकतो तुमच्याशी. 97 30 94 92 44. मुसा शेख, चिखर्डे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. धन्यवाद मित्रांनो. तर आपण पाहिलं हे सहज फार्म हाऊस, मँगो फार्म हाऊस. घन अशा प्रकारचे झाडी लावलेली आहे इथं आणि याचे फळ बी असं गोड आहे. तर आपण अगर इच्छा असेल तर मुसा साहेबांना भेट द्या
त्यांना तुम्हाला फोन करा, मार्गदर्शन मिळेल. मार्गदर्शन करतील. त्यांचा हा 5 वर्षाचा अनुभव आहे. 4 वर्ष धन्यवाद. भेटू नंतर.